काल बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा झाला। या मेळाव्याला अक्षरशः लाखोंची गर्दी होती, पण याच मेळाव्यात भुजबळांनी विदर्भातले ओबीसी नेते वडेट्टीवार यांच्यावर व्हिडिओ लावून टीका केली। त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्येच फूट पडली की काय अशी चिन्ह आता दिसायला लागले। त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे जे वडेट्टीवारांच्या मेळाव्याला गेलेत, भुजबळांच्या मेळाव्याला गेले आणि गेली जरांगेंच्या आंदोलनापासून सातत्याने ओबीसींच्या बाजूने सभा घेत आहेत, आंदोलनं घेत आहेत, उपोषणं करतात, ते हाके आपल्यासोबत आहेत। त्यामुळे असल्या कार्यकर्त्यांची अडचण होते काय मोठ्या नेत्यांच्या भांडणात? या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण त्यांच्याकडनं घेऊयात। G24 मध्ये तुमचं स्वागत। कालचा मेळावा कसा झाला मला सांगा, पण त्यात असा व्हिडिओ लावणे योग्य होतं का? नाही, खरं तर मी एक आंदोलक म्हणून, कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळी या मेळाव्याकडे पाहतो, खरं तर कालच्या या मेळाव्यामध्ये, बीडच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामधला ओबीसी जातीपातीच्या पलीकडे जाऊन, पक्षांच्या पलीकडे जाऊन, नेतृत्वाच्या पलीकडे जाऊन ओबीसींची वज्रमूठ काल स्टेजवरही पाहायला मिळाली आणि जनतेमध्येही पाहायला मिळाली, ओबीसीमध्येही पाहायला मिळाली। आणि ही प्रचंड मोठी वज्रमूठ होती। शासनानं यातून योग्य तो संदेश घेतला पाहिजे। उरला प्रश्न तुम्ही वडेट्टीवार साहेबांसंदर्भातला तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला, खरं तर ही वडेट्टीवार साहेब असतील किंवा आमचे भुजबळ साहेब असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील, हे आरक्षणासंदर्भात ठामपणे भूमिका घेत आलेले आहेत। आता मी एक छोटासा आंदोलक आहे, कार्यकर्ता आहे। मी वडेट्टीवार साहेबांच्याही मेळाव्याला गेलो, बाळासाहेबांच्याही वेळोवेळच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला जातो किंवा आम्हीही छोटी मोठी आंदोलनं करतो। ही आंदोलनं करत असताना माझी एक विनंती राहील कार्यकर्ता म्हणून की ओबीसी प्रचंड संभ्रमित आहे, ओबीसींच्या गोटामध्ये चिंता आहे, आपलं आरक्षण गेल्याची भावना आहे। खरं तर या वरिष्ठ नेतृत्वाने एक पालकाच्या भूमिकेमध्ये येऊन, पक्षाच्या पलीकडे जाऊन, विभागाच्या पलीकडे जाऊन या सगळ्या लोकांनी एक ओबीसींच्या मनामध्ये कसा विश्वास निर्माण होईल किंवा आरक्षण टिकवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, अशा दृष्टिकोनातून त्यांनी व्यक्त झालं पाहिजे असं एक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं। भुजबळ साहेब ही ठामपणे भूमिका मांडतायत, सरकारमध्ये असूनही सरकारच्या विरोधामध्ये बोलत आहेत। वडेट्टीवार साहेब ही काँग्रेस पक्षामध्ये पुढे येऊन बोलत आहेत की कोणीही बोलायला तयार नाही, किंवा मग बाळासाहेब आंबेडकर ही बोलत आहेत। खरं तर या नेतृत्वामध्ये कुठंतरी सुसंवाद निर्माण व्हावा, तसा प्रयत्न आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये करू। कारण आत्ता भांडायची वेळ नाही, तर आता एकत्रित येऊन ओबीसीचं आरक्षण वाचवण्याची वेळ आहे। आणि मी सामान्य माणसाची भाषा बोलतोय, मला कुठल्या पक्षाचं किंवा कुठल्या सत्ताधाऱ्यांचं मला काही देणं घेणं नाही। मी त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये मी काम करणारा कार्यकर्ता नाही, मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि मला तेवढं बोलण्याचा अधिकार आहे की नाही मला माहिती नाही। तरीही ओबीसींच्या मनामध्ये काय भावना आहे ते मी माझ्या विचारातून मांडण्याचा प्रयत्न करतोय। ह्या शीर्ष नेतृत्वाने ओबीसीचे जे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते पण आहेत, त्यामुळे कदाचित वेगवेगळ्या भूमिका येत असतील, तर त्यांना तुम्ही काय आवाहन करणार कार्यकर्ता म्हणून? कारण शेवटी नुकसान चळवळीचं होतं। ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसीच्या मनामध्ये काय आहे ते वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांनी आपल्या आपल्या पक्ष नेतृत्वाला सांगितलं पाहिजे। आणि आत्ता ओबीसीचं आरक्षण टिकवण्यामध्ये जर आपण अयशस्वी झालो तर उद्या ओबीसीही तुम्हाला माफ करणार नाहीत आणि काळही माफ करणार नाही। त्यामुळं आत्ता जी भूमिका व्यक्त करतायत ते त्यांच्या ठिकाणी प्रचंड त्यांच्याबद्दल ओबीसींच्या मनामध्ये आस्थेची भावना आहे। वडेट्टीवार साहेब असतील, भुजबळ साहेब असतील किंवा बाळासाहेब असतील, कारण कणखर भूमिका घेणारी हीच लोक आहेत। त्यामुळं तुमच्याकडून खूप ओबीसीचं आरक्षण टिकेल किंवा टिकलं पाहिजे अशी ओबीसींची भावना आहे। कालच्या मेळाव्याच्या आधी अशी एक माहिती आहे की बैठक झाली आणि त्याच्यात असा निर्णय, तुम्ही सगळे ओबीसी नेते मंडळी होतं, लहान मोठे सगळे, भुजबळांना ओबीसींचं सर्वोच्च नेतृत्वपद बहाल करायचं आणि इथून पुढे हा लढा जो आहे ओबीसी आरक्षण टिकवण्याचा तो भुजबळांच्या नेतृत्वात लढायचा, अशी काही घोषणा झाली। मग एकूण स्टेजवरचं वातावरण आम्हाला तसंच दिसलं। हे बघा, भुजबळ साहेब वयानं, कर्तृत्वानं, अनुभवानं हे मोठेच आहेत। ते कालही ओबीसींचे नेते होते, आजही आहेत आणि उद्याही आहेत। नेतृत्व काय, कोण काम करेल तो नेतृत्व निश्चित करेल। मी आता दोघा तिघांची नावं घेतली, ही प्रकट भूमिका घेत आहेत, हे नेतृत्वच करतायत। पण याच्याही पलीकडे जाऊन ओबीसीचं आरक्षण कसं टिकवता येईल आणि 2 सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन हा रद्द कसा करता येईल यावरती काम करणं आवश्यक आहे। आणि जे यावरती काम करतील खरे उतरतील आणि जे यावरती आपलं नेतृत्व, आपलं पक्षातलं त्यांच्या पक्षातलं स्थान कसोटीला लावून ओबीसीना न्याय देतील ते ओबीसीचे नेते असतील। कालच्या तुमच्या मेळाव्यावर नेहमीप्रमाणे जरांगेंनी टीका केली, म्हणे तुम्ही इकडं मराठवाड्यात म्हणजे बीडमध्ये येऊन जातींमध्ये भांडणं लावता, विसरून करता, त्यांना प्रत्युत्तर काय? जरांगेंनीच विष पेरलंय। विष पेरल्यानंतर जर बाबळीचे धामुके पेरले तर बाबळच उगवणार ना, काटेच येणार ना त्याला। त्यामुळं जरांगेंनी काय इथं काय अमृत पेरलं होतं का?
अमृताची अपेक्षा करतोय. जरांगे हा बिंडोक माणूस आहे, चौथी नापास माणूस आहे. या माणसाला काय आरक्षण बिरक्षण काही देणं घेणं नाही. उद्याच्या ज्या पंचायत राजच्या निवडणुका येत आहेत, या निवडणुकामध्ये जरांगेला वाळूचोर, मटका चोर, बुक्की चोर, वेगवेगळ्या आमदारांचे टेबल लावून बदल्यांची कामं करणारे, कमिशनचे कामं करणारे, वेगवेगळ्या शासनाची कामं आणणारे असल्या माणसांना सरपंच पदापासून ते नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर पदापर्यंत या लोकांना राजकारणामध्ये एंट्री करायची. आणि ओबीसीचं 27% आणि SC STचं 15-20%, 50% अर्ध जे राखीव होत होतं, पुन्हा महिलांचं आरक्षण, हे जे राखीव होत होतं, अरे गाव आमचं आहे, गावचा पाटील आम्ही आहे, आला पण ओबीसीचा माणूस झेंड्याची दोरी ओढतोय. हे जे शल्य होतं, ही जी जात वर्चस्वाची भावना होती, ही या जरांगेच्या आंदोलनामागे आहे. कारण जरांगे यश मिळालं ना असं दिसतंय आता ते धनाधन दाखले निघतायत. अहो आजपर्यंत बेकायदा दाखले काढत होते. 25,000पासून ते 4-4, 5-5 लाख रुपये मोजून कुणब्याचे दाखले या महाराष्ट्रामध्ये लाखो लोकांनी काढले. आणि आत्ता महाराष्ट्र शासनानं GR काढून त्यांना दरवाजाच ओपन केलाय ना. म्हणून आम्ही म्हणतोय की 2 सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन हे मराठा समाजाला कुणबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये घुसडण्याचा प्रयत्न आहे, कोंबण्याचा प्रयत्न आहे. पण असं जर कोंबलं तर ओबीसीचं झोपडं कसं राहील? त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, मुख्यमंत्री महोदय, आज ओबीसी प्रचंड नाराज आहे तुमच्यावर. तुम्ही निवडणुका जिंकचाल, उद्या पंचायत राजच्याही निवडणुका जिंकचाल, पण ओबीसीच्या मनामध्ये ओबीसीचं आरक्षण गेलंय हे मात्र तुम्ही काढू शकत नाही. मग तुमचा थेट आरोप असा आहे की जरांगेंनी जे आंदोलन उभं केलं ते राजकीय आरक्षण ओबीसीचे जे आहे ते मिळवण्याचं, असं तुमचं थेट आरोप? प्रश्नच नाही. कारण EWS आणि SCBCचा जो कटअप आहे, वेगवेगळ्या नोकरीच्या एंट्री पॉईंटचा असेल किंवा ॲडमिशनच्या एंट्री पॉईंटचा, तो ओबीसीपेक्षा कमी आहे. मग असा घाट्याचा सौदा मराठा समाज कसा काय करेल बरं? जो खरा गरजवंत आहे, ज्याला खरं शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण पाहिजे, तो घाट्याचा सौदा का करेल? जरांगेंनी घाट्याचा सौदा केला आहे आणि त्याला बळी स्कॉलरशिप मिळत नव्हती. स्कॉलरशिप, अरे तुम्हाला हे बघा काय आहे विषय, EWSचा कटअप आणि नक्की काय पाहिजे जरांगेला? गरजवंतांचा लढा पाहिजे का राजकारण पाहिजे? आणि मला सांगा, जर यांनी अशा पद्धतीचं आत्ता काम करून घेतलं की जरांगेच्या गरजवंताला सुद्धा पंचायत राजमध्ये जाता येणार नाही. कारण आमदारांनी पण कुणबीची सर्टिफिकेट काढलेत, खासदारांनी बी कुणबीची सर्टिफिकेट काढलेत. आणि ह्यांचीच माणसं, कुठल्या आमदाराचा भाऊ उभा राहील, बायको उभा राहील, लेक उभी राहील, पुतण्या उभा राहील. गरजवंताचं काय? म्हणजे राजकीय आरक्षण गेलं ओबीसीचं. ओबीसीचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलंय. आजपर्यंत ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडणूक लढायचा, आता ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी नाही होणार. हे पक्षीय ओबीसीच्या माणसाला तिकीट देतील, पण बंडखोरी कार्यकर्त्याला करायला लावतील, भावाला करायला लावतील, चुलत भावाला करायला लावतील, भावकीतल्या माणसाला करायला लावतील, कारखानदाराला करायला लावतील. पैसे तो टाकेल आणि निवडून तो येईल. आणि ओबीसीच्या माणसाला म्हणतील, बघ मी तुला तिकीट दिलं होतं, तू निवडून आला नाही. कारण ओबीसीकडे काय कारखाना नाही, ओबीसीकडे पैसे नाहीत. मग आता तुमची भूमिका काय आहे? कारण आता ZP आले, पंचायत समिती, महापालिका आलेल्या आहेत. ओबीसींनी काय करावं? कारण आता तुम्ही सगळी मंडळी ओबीसींचे नेते आहात, तुमच्याकडे हा समाज सगळा आशेने बघतोय. कारण ओबीसींचं राजकीय आरक्षण ह्या JR गेल्याच जमा, असा तुमचाच आरोप आहे. ओबीसीनी ओपनच्या जागेवर उभं राहावं. एकही जागा अशी सोडू नये की तिथं ओबीसीचा उमेदवार नाही. जर ओबीसीचं आरक्षण ओबीसीच्या कटघऱ्यात येऊन राज्यकर्ती जमात असलेला मराठा समाज जर ओबीसीचं आरक्षण घेत असेल, आता ओबीसीनी सगळ्या निवडणुका लढायच्या, आता राजकारण करायचं. आपल्या बापजाद्यांनी, मुद्दा असा आहे, ओबीसीनं राजकारण करायला कुठला पक्षच नाही ना. जे DNA म्हणून भाजप म्हणत होतं, तेच भाजपने यांना JR काढून मराठ्यांना ओबीसीमध्ये आणले. हे बघा, आजचा मीडिया एवढा जागृत आहे, डिजिटल मीडिया. आता ओबीसीच्या पोरांना कळतंय, ओबीसीनी ओबीसीला मतदान करायचं. ओपनच्या जागेवर ओबीसीचा कार्यकर्ता जरी उभा राहिला असला तरी त्याला मतदान करायचं. आणि आपला न्यूसेन्स व्हॅल्यू, आपलं उपद्रव मूल्य या शासनाला दाखवून द्यायचं. मताच्या जोरावर आणि राजकारणाच्या जोरावरच जरांगेंनी तुमचं आमचं आरक्षण घालवले ना. तेव्हा ओबीसी बांधवांना माझी विनंती असेल, ज्या आमदार खासदारांना तुमच्या बापजाद्यांनी मतं दिली, त्या आमदार खासदारांना जर धडा शिकवायची कुठली वेळ असेल तर हीच वेळ आहे. आता मला मान्य आहे, पंचायत राजमधल्या निवडणुका ह्या नेत्यांच्या नसतात तर कार्यकर्त्यांच्या असतात. कार्यकर्त्यांनी थोडंसं सबुरीनं जायचं. पण विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुका मात्र या माणसांना ओबीसी बांधव घरचा रस्ता दाखवतील. हे मी आज तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. आता हे झालं लढे तुमचे सगळे आरक्षण वगैरे, पण मुद्दा आहे, सरकार तर JR रद्द करायचं नाही म्हणतं, पण म्हणजे थोडक्यात असा एक आरोप होतोय, तुम्ही फक्त ठरवून विखेंना विखार वगैरे टीका करून टार्गेट करता, मग मुख्यमंत्र्यांवर टीका का नाही, असा एक आरोप होतो. मुख्यमंत्र्यांवर आम्ही JR फाडतो म्हणजे मुख्यमंत्र्यावर बाय डिफॉल्ट टीका आहे ना. JR रद्द झाला पाहिजे म्हणतो, JRवर सही कोणी केली? किंवा JR काढणारा मंत्रिमंडळाचा, सामायिक मंत्रिमंडळाचा कॅप्टन कोण? मुख्यमंत्रीच आहेत ना. पण विखे पाटील नावाचा माणूस ज्यावेळी व्यक्त होतो मीडियासमोर,
की मराठा समाजानं तुमच्या आरक्षणाला कुठं विरोध केला होता का? मग मराठा समाजाला मिळत असेल तर तुम्ही कशाला हे करताय? किंवा विखे पाटील बेजबाबदारीपणे म्हणतो की JRला विरोध करणं आता भुजबळांनी सोडून द्यावं. हे कसलं वक्तव्य आहे विखेंचं? आणि विखेंना आरक्षणातलं काय कळतं? माझा दावा आहे, काय कळतं विखेंना? विखेंना वायनरी कारखाना, सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता, आणि आपल्या बापजाद्याची गडगंज इस्टेट, आणि ते इस्टेट सांभाळण्यासाठी, ते कारखाने चालवण्यासाठी राजकारण. अर्ध्या जिल्ह्याच्या पलीकडे विखेंना कोण खातं का? आणि आता विखेंनी जर एवढं ओबीसीच्या अनाथ मातीच कालवायचं ठरवलं विखेंनी, काय बंद दरवाजा आड जरांगीनं जाऊन बोलले? जरांगे काय महात्मा आहे का? कोण आहे जरांगे? की ज्याला एक महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री पिढ्यानपिढ्या राजकारण करणारा, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला विखे पाटील जरांगेच्या जरांगेच्या घरी जाऊन काय बोलला जरांगेशी? मग त्याच सरकारमध्ये भुजबळ आहेत, त्याच सरकारमध्ये विखे आहेत, त्याच सरकारमध्ये अजितदादा एकनाथ शिंदे आहेत, मुख्यमंत्री आहेत. मग टार्गेट फक्त विखे का, असा एक प्रश्न उपस्थित. विखेंना आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बोलतोय, आम्ही अजित पवारांच्या बाबतीत बोलतोय. लक्ष्मण हाकेंनी कुणाला सोडलेलं नाही. बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांपासून, सुप्रिया सुळेंपासून, अजितदादांपासून, रोहित पवारांपासून ते तिकडे बजरंग सोनवणेपर्यंत, तिकडं अंबादास दानवेपर्यंत सगळ्यांना बोललोय मी. ज्यांनी मनोज जरांगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा दिला त्यांच्या विरोधात आम्ही बोललोय. फक्त विखेच नाही आहेत. आता विखेच्या नगर जिल्ह्यामध्ये ओबीसीचा एल्गार मेळावा आम्ही येऊ घातलेल्या काही दिवसात घेऊ. आम्ही सांगू ओबीसींना, ज्या ड्युट्यांना तुम्ही मतदान करतायत त्यांनी तुमचं आमचं आरक्षण घालवलंय, हे आम्ही ओबीसी बांधवांना समजावून सांगणार. मुद्दा तोच आहे. मग पुन्हा एकदा पॉलिटिकल पोलरायझेशन होणार, ओबीसी वर्सेस मराठा, मग ओरिजिनल ओबीसी, डुप्लिकेट ओबीसी, हे सगळं होणार. मग शेवटी पोलरायझेशन होणार, त्यात फायदा भाजपचा होणार. नाही, पोलरायझेशन तर झालंच पाहिजे ना. कारण ज्या राजसत्ता ही अंतिम आहे, ज्या राजकारण्यांनी, ज्या आमदार खासदारांनी, त्याच भाजपने मराठ्यांना JR कडून आरक्षण दिले ना. आम्हाला भाजपला सुद्धा धडा शिकवावा लागेल, भाजपला सुद्धा ऑडिट विचारावं लागेल. ज्या भाजपच्या खांद्यावर आम्ही मान ठेवली, त्या भाजपांना जर कारखानदारांचं राजकारण करायचं असेल आणि राज्यकर्त्या जमातीचं, मराठा समाजातला घाबरून जर तुम्ही त्यांना दंडवत घालत असाल आणि आम्हाला जर कोर्टात जाऊन दाद मागावी लागत असेल, तर त्या भाजपला सुद्धा आम्हाला धडा शिकवावा लागेल आणि शिकवणार आम्ही. खरं तर यापूर्वी ओबीसी या एवढ्या प्रमाणात कधी कन्सोलिडेट झाला नव्हतं. त्यांना राजकीय पर्याय नाही, हे वास्तव आहे. तर त्या देणार का तुम्ही? फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं ओबीसीची मुवमेंट इथल्या राज्यकर्त्यांनी उभी राहू दिली नाही. ओबीसी जरा एकत्र यायला लागला की ओबीसीमध्ये फूट पाडायची. आता धनगर समाजाच्या ST आरक्षणाचा विषय काढलाच ना त्यांनी पुढं. ही 4 पिढ्यांची लढाई होती. पण एखादं कुणाला तरी उभं करून ओबीसीमध्ये फूट कशी पडल, धनगर कसा बाजूला जाईल, बंजारा कसा बाजूला जाईल, वंजारी कसा बाजूला जाईल, मग कसा बोलू तालुका यांच्या विरोधामध्ये लढेल, तो आंदोलन उभं करू नाही ना शकत. गावगाड्यामध्ये जो काही पॉकेट्स करून राहणारा जो समूह आहे तोच लिडिंगला उभं राहील ना. आता जे बोराडे उपोषण करतात ते आता म्हणतात हिंदू मुस्लिम करून किंवा मराठा ओबीसी करून धनगरांना आरक्षण मिळणार नाही. मग त्यांना कोणतरी त्यांच्या मागे आहे असं तुमचं ठरवलं? नाही, हे बघा, आत्ताची लढाई कुठले, आपलं ताटातलं आरक्षण ओबीसी मधल्या 27% 3.5% आरक्षण हा धनगर समाज घेतो. आता आमची लेकरं बाळं शिक्षणात, नोकऱ्यात, कुठंतरी याच्यामध्ये विजय NTCचं आम्हाला आरक्षण भेटतंय ना. मग ते सोडून द्यायचं असं कुठल्या कार्यकर्त्याचं, नेत्याचं, उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे का? अंगावरची कपडे काढून द्या, तुम्हाला 5 किलोमीटर नंतर तुम्हाला ड्रेस मिळणार आहे. अंगावरचे कपडे काढून तुम्ही नग्न होणार का? त्यामुळं ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. ज्या माणसाने ST आंदोलनाला कधीही पाठिंबा दिला नव्हता, त्या माणसांनी जर जालन्यामध्ये जाऊन, मग तो राजेश टोपे असो किंवा पंडित असो, आजपर्यंत कधी ST आंदोलनाला ह्यांनी पाठिंबा दिला होता का? दिला नव्हता ना. ओबीसी कमालीचा एकवटतोय, एकत्र यायला लागलाय आणि आता धनगराला बाजूला काढल्याशिवाय पर्याय नाही. हे ज्यावेळी त्यांना कळलं त्याचवेळी जालन्यामध्ये जाऊन त्यांनी पाठिंबा दिला ना. आणि कानामध्ये काय गालगुच्चे काय घेत होते? मग हे चुकीचं आहे ना. ओबीसी नेतृत्व सगळे नेत्यांना काय सांगाल, कारण रोज एकमेकाच्या विरोध बांधतात. हे बघा, ओबीसी बांधवांना मी एकच सांगेन, सगळ्या शीर्ष नेतृत्वाला सांगेल, आता भांडायची वेळ नाही, आता लढायची वेळ आहे. कोणाच्या चुका झाल्या असतील, चुका पोटात घेतल्या पाहिजेत, पंखाखाली घेतल्या पाहिजेत. भावाभावातली भांडणं आता आपल्याला आपापले हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजेत, पक्ष पार्ट्या बाजूला ठेवले पाहिजेत, आचार विचार बाजूला ठेवले पाहिजेत. ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी सत्ताधारी असोत, विरोधक असोत, सगळ्यांनी एका डायसवरती आलं पाहिजे. कारण ओबीसी बांधवांना ही तुमच्याकडून भांडायची अपेक्षा नाही, तर लढायची अपेक्षा आहे. तर हे होते लक्ष्मण हाके यांनी सांगितले की ओबीसी नेत्यांनी ही भांडायची नाही, तर एकत्र येऊन लढायची वेळ आहे. कारण ओबीसींचं राजकीय आरक्षण जवळपास गेल्याच जमा आहे, हा त्यांचा महत्त्वाचा आरोप आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.